नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सायली अर्जुनला सांगते की अर्जुन सर, मधुभाऊंना जर हे वेगळ्या पद्धतीने कळलं ना, तर मग त्यांना खूप मोठा धक्का बसेल. तेव्हा आपणच मधुभाऊंना हे सांगायला हवं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिस सायली, मला तुमचं म्हणणं कळतंय आणि पटतंय सुद्धा. तेव्हा आता सायली म्हणते की मग चला आपण मधुभाऊला सगळं काही सांगू. अर्जुन म्हणतो की ते घर पाडलं जाणार ही कल्पनासुद्धा करवत नाहीये आणि अजूनसुद्धा सायली सगळं काही संपलेलं नाहीये. आणि आता सायली, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आश्रम मी पाडला जाऊ देणार नाही. सायली म्हणते की मधुभाऊंना एकदा भेटता आलं असतं तर मन शांत झालं असतं सर. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पण मी सायली, मधुभाऊंचं काय, मधुभाऊंना ते जर सगळं कळलं तर त्यांचं मन अशांत होईल ना. अर्जुन आता सायलीला समजावतो आणि सायलीचा हात आपल्या हातात घेत अर्जुन म्हणतो की मिस सायली, आता काही आपल्याला सगळंच शॉर्ट आऊट करायचं आहे आणि ते देखील दोघांनाच. तेव्हा मी तुमच्यासोबत आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका. त्यामुळे आता सायलीला आधार आलेला असतो. इकडे आता महिपतने दुसरा मोठा प्लान केलेला असतो आणि हुशारीचा डाव खेळून आता महिपतने मधुभाऊ असलेल्या जेलमध्ये त्या कॉन्स्टेबलला फोन केलेला असतो, जो आता पैसे चारून महिपतने आपल्या बाजूने वळवलेला असतो. तेव्हा आता तो कॉन्स्टेबल म्हणतो की बोला ना महिपत साहेब, अहो तुमची फोन येण्याचीच वाट बघत होतो, काही करायचं आहे का, आमच्या गरिबाची कसं काय आठवण काढली आज. महिपत म्हणतो की काही करायचं नाहीये, मधुकर पाटील त्या जेलमध्ये आहे, त्याच जेलमध्ये अजून तू ड्युटी करतोयस का. तर तो पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की हो हो साहेब. तर आता तो पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की त्याचं काही करायचं आहे का. तर मग महिपत म्हणतो की त्याचं काही करायचं नाही, फक्त त्याला एक निरोप सांगायचा आहे. इकडे आता अर्जुन सायलीला समजावत असतो. अर्जुन म्हणतो की सायली, तुम्हीच म्हणता ना नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा. तर आता सायली म्हणते की सर, आमचं घर पाडलं जात आहे आणि आता यात काय पॉझिटिव्ह राहिलंय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पॉझिटिव्ह आहे मिस सायली, अजूनही आपल्याला लिगली खूप काही करता येईल आणि खूप काही करता येण्यासारखं आहे. आणि लवकरात लवकर मी चैतन्याला सांगितलं कोर्टाची डेटसुद्धा पाठव. इकडे आता मधुभाऊ जेलमध्ये झोपलेले असतात. तर तेवढ्यात तो कॉन्स्टेबल आता मधुभाऊ समोर येत काठी जेलला मारत म्हणतो की चला. 2-3 काठ्या जेलच्या दरवाजाला मारत आता तो पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की चला चला पाटील, उठा उठा. तर मधुभाऊ आता उठून बसतात. तर आता मधुभाऊ उठून म्हणतात का हो काय झालं. पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की तिकडे तुमच्या आश्रमावरचा स्टे उठलाय. ते ऐकून आता खडकन मधुभाऊ उठून उभं राहतात. पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की आता तुमचा आश्रम गेला तर मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो. पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की आता तुमचा आश्रम लवकरच पाडला जाणार आहे आणि आता तिथे फक्त दगडगोटे शिल्लक राहणार आहेत. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की नाही नाही, असं होऊ शकत नाही. तर पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की आमच्या महिपत साहेबांनी असं करून दाखवलंय. तर आता पोलीस कॉन्स्टेबलच्या तोंडातून आमचा महिपत साहेब हा शब्द निघून गेलेला असतो. तर आता लगेचच तो पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की जाऊ दे, मी तुम्हाला दयेपोटी सांगायला आलो, आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा. पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात की सिक्रेंनी ती जागा विकत घेतली आणि त्याच्यावरती ते मोठे हॉटेल बांधणार आहेत म्हणे. तर आता मधुभाऊला मोठा धक्का बसतो. मधुभाऊ म्हणतात की अहो माझं एक काम करा, सायलीला एक फोन लावून द्या ना. तर आता पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात की काहीही बोलता का तुम्ही, अहो इथे फोन लावायला परवानगीसुद्धा मिळणार नाहीये, बसा तिकडे असे म्हणत पोलीस कॉन्स्टेबल तिथून निघून जातो. तर आता मधुभाऊ म्हणतात की साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडतो, मला एक फोन लावून द्या ना. आणि आता तेवढ्यात इकडे मधुभाऊ हात जोडून मोठ्याने ओरडत म्हणतात की अहो साहेब, एक फोन लावून द्या ना. तर आता तो पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो की म्हातारडे बस गपचीप. तर लगेचच आता मधुभाऊचा नाविलाज झालेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये चैतन्य येण्याची वाटच बघत असतात. तर लगेच अर्जुन अशी हाक मारत चैतन्य तिथे येतो. सायली म्हणते की बघा बघा, आले चैतन्य बाबूजी, 100 वर्ष आयुष्य आहे त्यांना. तर अर्जुन म्हणतो काय झालं चैतन्य. चैतन्य म्हणतो की उद्याच कोर्टाची तारीख मिळाली आपल्याला अर्जुन. तर अर्जुन म्हणतो की वेल, आणि आपण आता कोर्टात आपल्याकडे असे काही पॉईंट आहे की आश्रमावरचा उठवलेला स्टे कोर्टाला आता पुन्हा परवानगी देऊन बंद करावाच लागेल. सायली म्हणते की कुठले पॉईंट अर्जुन सर. तर अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, या लॉ मधल्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत, तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. चैतन्य म्हणतो की चला तर उद्या सकाळी लवकर निघायचंय, गुड नाईट. असे म्हणत चैतन्य अर्जुन सायलीकडे बघतो. तर आता चैतन्य निघून जातो. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही काही काळजी करू नका, उद्या कायदा कोर्टात आपल्या बाजूने उभा राहील, तुम्ही अजिबात
काळजी करू नका. तर आता सायली म्हणते की सर मी आता देवळात जाऊन येऊ का, मला तेवढी शांती मिळेल. अर्जुन म्हणतो की या वेळेला देवळात मिस सायली. सायली म्हणते हो हो. तर अर्जुन म्हणतो की ओके, पण मी तुम्हाला एकटं देवळात जाऊ देणार नाही, मी सुद्धा तुमच्यासोबत देवळात येतो. इकडे आता नागराज हा प्रियाच्या रूममध्ये येतो. नागराज खूप खुश झालेला असतो. प्रिया कॉटवर बसलेली असते. नागराज म्हणतो की बोल प्रिया, पार्टी कुठे जाऊन करायची? मुंबईमध्ये जाऊन AC मध्ये पार्टी करायची की कुठे? तर प्रिया म्हणते की एक मिनटं, तुमच्या पार्टीचं आणि सेलिब्रेशनचं कारण मला कळेल का? तेव्हा आता नागराज म्हणतो की खरं तर स्पेशली ही पार्टी तुझ्यासाठी आहे आणि तुझ्या रिलेटेड आहे प्रिया. नागराज म्हणतो की मैपतने जबरदस्त सेटिंग केलंय आणि आश्रमाच्या जागेवरचा स्टे उठवला. नागराज म्हणतो की डायरेक्ट त्याने जजलाच हाताशी धरला आणि पुढच्या काही दिवसात आता तो आश्रम जमीनदोस्त होणार. प्रिया ते ऐकून प्रियाला आनंदाचा आणि आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता हा करत प्रिया म्हणते की ओ काय सॉलिड न्यूज दिली तुम्ही. आणि आता तो आश्रम तेथून निघला जाणार, म्हणजे विलासच्या खुनाचा तिथे एखादा पुरावा राहिला असला तर तो सुद्धा जाणार. प्रिया भीतीनेच म्हणते की कधी कधी मला स्वप्नात दिसतंय की अर्जुनला आश्रमाचं CCTV फुटेज भेटलं आणि त्या फुटेजमध्ये अर्जुनला क्लिअर कट दिसतंय की साक्षीनेच विलासचा खून केलाय म्हणून, आणि मी तिथेच हे सगळं बघत होते म्हणून. तर नागराज म्हणतो की बावळट आहे का तू? अगं तुझ्या आश्रमात तिथे TV तरी होता का? मग CCTV कुठून काढला तू? काहीही काय बोलतेस प्रिया? नागराज म्हणतो की नाही नाही, त्या आश्रमात काहीच पुरावे नसतील आणि एकदा का तो आश्रम जमीनदोस्त झाला मग तुझी सगळी भीती नष्ट होईल प्रिया. प्रिया आता ते ऐकून खूप खुश झालेली असते. तर आता खुश होत नागराज म्हणतो की बोल प्रिया, कुठे जायचं सेलिब्रेशन करायला आपण? तर लगेचच प्रिया म्हणते की आपण नाही, मी हे सेलिब्रेशन फक्त मी करायचंय आणि तुमच्यासारखं ते ब्लँक असं सेलिब्रेशन नसतं आपलं. तर नागराज म्हणतो काय बोलतेस प्रिया? आणि तेवढ्यात आता रविराज त्यांचे बोलणे ऐकत पुढे येत म्हणतो की कसला प्लॅन चाललाय दोघांचा, मला सुद्धा कळू द्या. तर आता लगेचच नागराज रविराजकडे बघत म्हणतो की अरे मोबाईल घेण्याचा प्लॅन चाललाय. तेव्हा मी हिला बोलत होतो की कुठला मोबाईल घ्यावा आणि कोणता प्लॅन करावा त्यासाठी, आणि तेव्हा त्या प्लॅन संबंधी आम्ही बोलत होतो आणि ही प्रिया मला त्या प्लॅनची काहीतरी माहिती सांगत होती. तर आता प्रिया म्हणते की जाऊ द्या बाबा, पण तुमचं काही माझ्याकडे काम होतं का? तर रविराज म्हणतो की आता बघ, प्रतिमाजवळ जेवढा जास्त वेळ घालता येईल ना प्रिया, तुला तेवढा घाल आणि प्रतिमाला तू आपलंसं करून घे, हीच वेळ आहे ती प्रिया. तर हसतच प्रिया म्हणते की हो बाबा मला कळतंय आणि मी माझ्या आईजवळ आता सगळ्यात जास्त वेळ घालवील. रविराज म्हणतो की प्रिया हे बघ, तू प्रतिमाच्या आता रूममध्ये सुद्धा झोपत जा. तर ते ऐकून प्रियाला मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते की तिथे आणि मी, मग बाबा तुम्ही कुठे झोपणार? तर आता रविराज म्हणतो की हे बघ, प्रतिमा जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत मला तिथे झोपायला आता बरोबर वाटत नाही. तेव्हा आता रविराज म्हणतो की वाटलंच तर मी गेस्ट रूममध्ये झोपत जाईल. तर नागराज म्हणतो की वा ग्रेट डाडा, आणि हे खरंच जंटलमन डिसिजन आहे तुझं. नागराज म्हणतो की ते खरं आहे, प्रतिमा वहिनीला एकटंही सोडून चालणार नाही. तेव्हा प्रियालाच प्रतिमा वहिनीच्या रूममध्ये झोपावं लागेल आणि प्रतिमाला सुद्धा तन्वीचा आधार वाटेल. इकडे आता रविराज म्हणतो की आणि जास्त जागरण सुद्धा करायचं नाही बरं का तन्वी, आणि रूममध्ये शांतता ठेवायची, कसला आवाजही होऊ द्यायचा नाही. रविराज म्हणतो की प्रतिमा कसला जरी आवाज आला ना तर उठून बसते आणि मग पहाटेपर्यंत ती जागीच राहते. आणि आता रविराज म्हणतो की तुला कळलंय ना, तू आता तिथे शांतता ठेव, आणि रविराज निघून जातो. तर खुश होत नागराज म्हणतो की अंकल लोकांबरोबर तुला पार्टी करायची नव्हती, तुला स्पेशल पार्टी करायची होती ना, कर आता प्रिया स्पेशल पार्टी. तर आता प्रियाचा मोठा मुडाप झालेला असतो. नागराज म्हणतो की पार्टी विथ प्रतिमा आजी आणि काही DJ वगैरे बोलवू का प्रिया? तर प्रियाचा मोठा जळफळाट झालेला असतो. तर आता प्रिया म्हणते की गप्प बसा बरं का तुम्ही. तर आता लगेचच नागराज म्हणतो की काय बोलतेस प्रिया, अशी बोलत असते का? हे संस्कार केले का आम्ही तुझ्यावर? आणि गुड बाय, निघतो आम्ही पार्टीला, तू एन्जॉय कर बरं का प्रिया मस्तपैकी. इकडे आता अर्जुन हा सायलीला घेऊन देवी आईच्या मंदिरात येतो. घंटा वाजून देवी आई समोर येत हात जोडत सायली म्हणते की देवी आई, तू मला कुठल्या वळणावर उभं केलंस? अगं मधुभावला सोडवण्यासाठी आम्ही जीवाचे प्रयत्न करतोय
आणि त्यालासुद्धा अजून यश आलेलं नाही आणि त्यातच आता माझं घरसुद्धा आता सगळं मोडून जाताना मला दिसू राहिलंय. सायली म्हणते की ते घर देवी आई ज्या घरात मी लहानाचं मोठे झाले, हसले, खेळले, बागडले आणि आता ते घर माझ्या डोळ्यासमोरून नष्ट होताना मी कसं बघू देवी आई तूच सांग. असे आता हात जोडून सायली देवी आईला बोलत असते. अर्जुन आता सायलीचे ते सगळे बोलणे ऐकत असतो. हात जोडून सायली म्हणते की देवी आई माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. देवी आई तू काहीच माझं बिघडवून देणारही नाही आणि देऊही देणार नाही. सायली म्हणते की तुझ्यावर आणि अर्जुन सरावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे तुम्ही दोघं मला माझा आश्रम परत मिळवून देणार. ते सायलीचे शब्द ऐकताच अर्जुनला खूप हायसे वाटलेले असते. सायली म्हणते इतरांसाठी जरी तो आश्रम असला तरी माझ्यासाठी ते एक मंदिरच आहे. जिथे निराधारांची हाक ऐकली जाते आणि जिथे माया ममता मिळते, आधार मिळतो अशा मंदिराला तू काहीही होऊ देणार नाही देवी आई याची मला पूर्ण खात्री असल्याचे सायली आता देवी आईला बोलते. सायली म्हणते की मधुभाऊ समोर आता मी कुठल्या तोंडाने जाऊ आणि मग आम्ही प्रयत्न केले ते देखील वाया जाईल. तेव्हा आता सायली म्हणते की मला माहिती आहे की आम्ही केलेले प्रयत्न तू वाया जाऊ देणार नाही देवी आई. असे बोलत असतानाच आता सायलीच्या डोळ्यासमोर एक घटना आठवते आणि आता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची साईन करत असलेले पेपर सायलीच्या डोळ्यासमोर येऊन सायली देवी आईला म्हणते की आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा सुद्धा मग काय उपयोग झाला देवी आई. ते ऐकताच अर्जुन आता सायलीकडे बघतो. इकडे आता प्रिया तिचे अंथरुणाचे आणि झोपण्याचे सगळे कपडे घेऊन आता प्रतिमाच्या रूममध्ये जात असते. तेवढ्यात शिट्टी वाजवत नागराज तिथे येतो आणि प्रियाला म्हणतो की हे कपडे घेतले आणि इकडे कुठे निघालीस प्रिया तू. तुझ्या आईची रूम तिकडे आहे तिकडे. नागराज म्हणतो की प्रिया तुझ्या आईची मनोभावे सेवा कर बर का. पाय दाबून द्यावे लागले तरी तिचे पाय दाब. नागराज म्हणतो की प्रिया मी सुद्धा तुझ्या सोबतीला झोपलो असतो पण काय आहे ना मला पार्टीला जायचंय ना. प्रिया म्हणते की कळलं मला आणि आता निघायचं तुम्हाला पार्टीला जायचं ना. तर नागराज म्हणतो की हो ऑलरेडी मला पार्टीसाठी उशीर होतोय. तू तुझी ही कंपनी प्रिया एन्जॉय कर मी माझी पार्टी एन्जॉय करतो बरं का प्रिया. आणि बाय असे म्हणत नागराज आता प्रिया समोरून निघून जातो तर प्रियाचा मोठा जळफळाट होतो. इकडे आता प्रतिमा तिचे खाली अंथरूण टाकत असते. तेवढ्यात प्रिया तिथे येत म्हणते की आई मी आले बरं का तुझ्यासोबत झोपायला. आणि आता इकडे अंथरूण टाकून आता प्रतिमा झोपी जाते तर कॉटवर बसत प्रिया आता ती कपडे फेकून देते आणि म्हणते की या अर्ध्या मेंदूच्या बाईसोबत झोपण्याची वेळ आली. काय अंगावर ओढून घेतलंय मी हे असं. असे म्हणत आता प्रिया डोक्याला हात लावते. इकडे आता प्रिया विचार करते की जर प्रतिमा स्वतःहून मला माझ्या खोलीत झोपायला सांगितलं तिने तर किल्लेदार सुद्धा काही करू शकणार नाही. असं मला काहीतरी करावं लागेल असा प्रिया विचार करते. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की सायली देवी आई काही बोलत नाही ती डायरेक्ट करूनच दाखवते. तर हसतच सायली म्हणते हो ना मग अर्जुन सर तुम्ही आमचं घर मिळवून देणार ना. आणि आता भावूक होत सायली ही तिचा हात अर्जुन समोर धरते. अर्जुनच्या हातात घेते आणि म्हणते की हे बघा सर तुम्ही आमचा आश्रम परत आम्हाला मिळवून द्या ना. मला वचन द्या तसं. आणि हे असं जर झालं तर माझा जीव जाईल अर्जुन सर. मला अजिबात करमणार नाही. द्या ना वचन सर. तर लगेचच अर्जुन सायलीच्या हातात हात देत म्हणतो की मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या आश्रमाला मी काहीही होऊ देणार नाही. ती ऐकताच सायली खूप खुश झालेली असते. अर्जुन म्हणतो तुमचं घर जसं होतं ना तसंच आणि तेच घर तुम्हाला पुन्हा मिळेल. ते ऐकून सायली आता खुश होऊन अर्जुनकडे बघत हसू लागते. आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी कोर्टाची सुनावणी सुरू झालेली असते आणि त्या ठिकाणी आता मैपत हा पुरावे दाखवतो. तर ते पुरावे बघून आता पैसे चारू घातलेला तो जज आता मैपत आणि सगळ्यांसमोर सांगतो की पुराव्या खातर आता असे निदर्शनास आले की मैपत शिकरेला ती जागा देण्यात येत आहे आणि आता मैपत शिकरे त्या जागेचे मालक आहे आणि त्या जागेवर ते आता तो आश्रम जमीनदोस्त करून कधीही काम करू शकतात. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि मधुभाऊंनी डोक्याला हात लावलेला असतो. मधुभाऊला चक्कर येऊ लागता सायली ही मधुभाऊकडे धाव घेते आणि मधुभाऊला समजावू लागते. तर आता लगेचच हात जोडून मैपत आता जजला म्हणतो की थँक्यू जज साहेब. तर तेवढ्यात आता पुढे थांबा असे म्हणत अर्जुन जागेवरती खून झालाय आणि ज्या जागेवर गुन्हा घडलाय त्या जागेवरती स्टे उठवण्याची आणि ती जागा जमीनदोस्त करण्याची तुम्ही परमिशन कशी देऊ शकता.
त्या जागेवरती खून घडला याचा पुरावा शोधण्यासाठी तुम्ही मला 1 दिवस द्यायलाच हवा आणि तो दिवस तुम्ही देऊ शकता, असे आता अर्जुन जजला बोलतो. आणि ते ऐकताच आता जजचा देखील नाविलाज झालेला असतो आणि महिपतला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता त्या आश्रमाच्या जागेवरती खून घडला याचा पुरावा शोधण्यासाठी आता अर्जुनने जजकडे 1 दिवसाची परवानगी मागितलेली असते. आणि त्या एकाच दिवसात आता अर्जुन आश्रमात विलासचा खून झाला याचा पुरावा, त्या विलासच्या खुनाची बॉडी बाहेर काढून कशी समोर आणतो आणि पुन्हा त्या आश्रमाचा उठवलेला स्टे कसा बंद करतो आणि आश्रम कसा सायलीला मिळवून देतो, हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.